मित्रांनो, कल्पना करा, आजपासून जवळजवळ 1000 वर्षापूर्वीचा काळ. त्या काळात ना कोणत्या क्रेन्स होत्या, ना कोणते मॉडर्न इक्विपमेंट होते, ना मॉडर्न इंजिनिअरिंग होती, ना ड्रिलिंग मशीन होतं. अशा काळात केवळ छन्नी आणि हातोड्याच्या जोरावर हे अगदी विलोभनीय आर्किटेक्चर उभारलं आहे. हे बघून आत्ताच्या पिढीला, आत्ताच्या इंजिनिअरिंगला एकच प्रश्न पडतो, हे बनवलं कसं असेल? आपण आज ज्या ठिकाणी उभे आहोत ते एक मंदिर नाही, तर ते स्थापत्यकलेचा जिवंत पुरावा आहे. यासाठी संशोधकांनाही प्रश्न निर्माण होत आहेत. मुंबईजवळील ठाणे जिल्ह्यात वसलेले प्राचीन शिव मंदिर आपल्या इतिहासाच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण आहे. बघायला गेलं तर ते वरच्यावर आपल्याला साधं दिसेल, पण आपण जसं आज जाऊ आणि निरखून बघू तसं आपल्याला तिथं वेगवेगळ्या गोष्टी अनुभवायला, बघायला आणि वेगवेगळ्या रहस्यमय गोष्टी उलगडतात. इतिहासानुसार हे मंदिर इसवी सन पूर्व 1007च्या शतकातील आहे. राजवंशाने हे मंदिर बांधले जाते. वर्षे झाले तरी पण या मंदिराला अजून भक्कमपणे उभे आहे. त्याच्याही पुढे जाऊन मंदिराच्या आर्किटेक्चरबद्दल जर आपल्याला बोलायचं झालं तर हा मंदिराचा प्रत्येक कोपरा आणि खांब इतक्या इन डिटेल आणि बारकाईने कोरला आहे की आत्ताच्या संशोधकांनाही प्रश्न पडतो की हे इतकं डिटेलिंग त्या काळी कसं झालं असेल. आणि बाहेरच्या भिंतीकडे पाहिले तर अनेक देवदेवतांचे आकृत्या दगडात कोरलेल्या दिसतात. जरी काळाच्या ओघात काही शिल्प खराब झाले असले तरी आजही त्या मूर्ती जिवंत असल्यासारख्या वाटतात. खरं सांगायचं झालं तर आजही मंदिराचं आर्किटेक्चर पाहून त्या लोकांच्याबद्दल अभिमान वाटतो. तर व्हिडिओ कसा झाला कमेंट करून नक्की सांगा.